मॉर्निंग बॉस. Oh my God! केतू केतू तू मला बॉस म्हणालास? परत एकदा म्हण ना, परत एकदा म्हण ना केतू प्लीज. यार सकाळ खराब केली यार पोरीने. अख्खा दिवस खराब जाईल आता. केतू अरे बोल ना काहीतरी, म्हण ना परत बॉस. मला माहितीये सकाळी उठल्या उठल्या ना तुझ्या मनात माझाच विचार येतो. केदू प्लीज बोल ना एकदा बॉस. हॅलो केदू. मला माहितीये ती तारिणी तुझ्यासोबत अशी वागते म्हणून तू अपसेट झालायस ना. पण तारिणीला जरी प्रेमाची किंमत नसली ना तुझ्या, तरी मला आहे तुझ्या प्रेमाची किंमत, तुझ्या भावनांची किंमत आहे. मी येते केदू तुझ्याजवळ तुला सपोर्ट करायला. काव्या, ए काव्या, जरा आत ये लवकर, मदत लागणार आहे तुझी, पटकन ये ग. अरे बापरे एवढी रद्दी. काही रद्दी आवरू की माझ्या केदूला सावरू? नाही, माझ्या प्रेमाची रद्दी होण्याआधी मला इथून निघायला हवं. काव्या, अगं काय, कुठे चालली आहेस? कधीपासून हाका मारतीये तुला? काय काय मदत करायची? चल पटपट. नाही नाही आया, मला बाहेर जायचंय, मला वेळ नाहीये, मी जाते. आता कुठे? मैत्रिणीकडे अभ्यासाला. अशी अचानक अभ्यासाला? आई अगं परीक्षा आहे ना माझी, आणि तुला शब्द देते की परीक्षा किती अवघड असेल ना तरी मी पास होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. ठीक आहे, बस बस, वेळ येते म्हणजे झालं. जा. थँक्यू आई. ठीक आहे, जा, बाय. कामाच्या वेळेस बरोबर जायचं असतं. मी मदत करते. तुला बोलावलं मी? हा नाही ठीक आहे, मी विसरूनच गेले की तू करशील ना. नाही एवढा पसारा आहे, एवढी रद्दी आहे, सगळी व्यवस्थित लावून ठेवावी लागेल ना, म्हणून म्हटलं तुला थोडी मदत करावी. पण ठीक आहे, तुला आता एकटीला करायची सवय झाली असेल ना, मी कुठे इथे असते, तू कर. हां छान व्यवस्थित कर. आणि मी तर काय तशी पण माहेरपणाला आली आहे, तर मी जाते आराम करते. हां अगं ए, माहेरी काय आराम करायला येतेस फक्त? जरा आवर ना, हात झडणार आहेत का तुझे? चल पटपट. ओ मॅडम, ओ मॅडम, मॅडम थांबा. कुणाला भेटायचंय? केदूला. सॉरी सॉरी, केदार खांडेकरांना. अच्छा, म्हणजे मॅडमने आज पण डबा पाठवलाय का? द्या इकडे, मी देतो त्यांना. या हातात काय दिसतंय? या हातात दिसतंय मग? हो, तुम्ही त्यांच्याकडे काम करता ना, मला द्या डबा, मी देतो त्यांना. एक वेळा सांगितलं ना, कोणाला कामवाली म्हणतोस रे? या हातात डब्बा नाही, या हातात डब्बा नाही, काय बोलतोस काय तू? हो मॅडम सॉरी, ते तुम्हाला ओळखण्यात जरा चुकलो बघा. तुमची अपॉइंटमेंट आहे काय? थांबा. तुमचं नाव काय म्हणाला? काव्या. हो, पण यात तुमचं नावच नाहीये. मी त्यांना ओळखते, ते मला ओळखतात. जाऊ द्या ना आत. हो मॅडम, ही ऑफिस आहे, असं मला कुणाला बी आत सोडता यायचं नाही बघा. ए, तू मला आत सोडणार नाहीयेस का? म्हणजे मी इथेच उभं राहायचं? काव्या मी आत जाणार, मला जायचं. मॅडम, असं नाही सोडता येत आत तुम्हाला. मग केदूला जाऊन सांगा त्याची काव्य आलीये. मग तो असं धावत पळत माझ्याकडे येणार आणि मला असं मिठीत घेणार. जा ना. बरं, पर तुम्ही इथंच थांबा, इथनं आत येऊ नका अजिबात. ऐक सावकाश. नीट धर, नीट धर. हो, अजून एक ग, हे घे. पट हळू पकड पकड. ऐक, हे कसले कागद आहेत आणि एवढी जुनी रद्दी का सांभाळून ठेवली आहेस तू? रद्दी नाहीये ती, कामाचे कागद आहेत त्यांचे. MR होते ना ते, कष्ट करायचे खूप.
मनापासून काम करायचे. खूप कौतुक होतं सगळ्यांना त्यांचं. त्या दिवशी तुझ्या आईला दुर्बुद्धी सुचली नसती ना, तर आज JPC मेडिकलमध्ये मोठ्या पोस्टवर असते ते. प्रमोशन होणार होतं त्यांचं. खरंच? हो मग, सगळे डॉक्टर ओळखायचे त्यांना. त्यांचे साहेब पण प्रचंड खुश होते त्यांच्यावर. साहेब? काय नाव होतं त्यांच्या साहेबांचं? ते साहेबांचं नाव आठवत नाही मला. आणि तुला काय करायचंय? अगं तू आता एवढं कौतुक करतेस म्हणून विचारलं मी. म्हणजे मोठे असतील ना, मोठे माणूस असतील, ते डॉक्टर वगैरे असतील म्हणून विचारलं. मोठे? फार मोठ्या पदावर होते ते. JPCचे साहेब होते मेन. तुझ्या आईमुळे ना एक नाही 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचा तर जीव गेलाच, आम्हाला दोघींना पण पोरकं करून गेली. आत्या, तुझ्या आणि पूर्ण जगाच्या नजरेत गुन्हेगार माझी आई आहे. पण हे सगळे आरोप खोटे आहेत. काकांचे आणि माझ्या आईचे गुन्हेगार कोणीतरी वेगळेच आहेत. आणि त्यांचे चेहरे मी लवकरात लवकर जगासमोर आणेन. आता त्या बातम्या वाचून काय करणार आहेस? 15-20 वर्षापूर्वीच्या कामं कर ना पटपट. हो हो. JPC मेडिकल फॅक्टरी, हे पण JPC. हे सगळे पेपर्स JPCच्या स्कॅमबद्दलचे, आणि यातून खूप मोठी माहिती मिळू शकते. देवा, जी माहिती मी जगात सगळीकडे शोधत बसले होते, ती माहिती एवढे वर्ष माझ्याच घरात होती. केदार सर, अहो इथं काय करताय? काय हरवलंय का तुमचं? मी शोधायला मदत करू? नाही, मला भेटायला आलीये असं म्हणणारी ती आगाऊ मुलगी गेली का? अहो नाही ना, तुम्हाला भेटायचं म्हणून हट्टच धरून बसल्यात त्या. अरे पाठलागच सोडत नाहीये. केदार सर, कोण आहेत त्या? इन्शुरन्स एजंट आहे. विमा कंपनीमधून आलेत. पाठलागच सोडत नाहीये. काय करू काय कळतच नाहीये. केदार सर, अशा लोकांपासून लपूनच राहायला लागते बघा. अहो माझा मेहुणा हेच काम करायचा. मला लई फोन करायचा. वैतागच आणला त्यानं मला नुसता. मी सांगतो, हे मेवणा मेवणीनं सगळे सारखेच असतात. माझं दुःख फक्त तुम्ही समजू शकता. केदार सर, तुम्ही कामात बिझी असं सांगून त्यांना घरला पाठवू काय? हा, मी ऑफिसमध्ये काय मी मेलो असं सांगा तिला. घालवा इथनं पटकन. चालतंय, तुम्ही काय काळजी करू नका. मी घेतो सगळं सांभाळून. थँक्यू. सांगा. थँक्यू. या बेलसरींची एक मुलगी याच्यासोबत पळून आली, दुसरी याच्या प्रेमात वेडी झाली. काय करतो काय हेल्पर? असो, असे त्या बेलसरींच्या सगळ्या मुली डोक्यावरच पडलेल्या आहेत.